देव करुणिया आपुला
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उडे कीर्ती मागे. ठाला गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेशु तेच्या स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण. तेची वंदने चरण श्री गुरुचे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा गुरु प्रथम Bye.
घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईते दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, श्रीमंत समर्थ देहू निवासी ज्यांना जगद्गुरु ही पदवी आहे असे संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि उपदेशात्मक असा अभंग आहे. विठ्ठला आज या ठिकाणी गेल्या 44 वर्षापासून गणेश जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सप्ताहाचं प्रयोजन केलं जातं. त्यात आमचे पानसरे बाबा, गुरुवर्य हांडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं नियोजन चालू आहे. आमचे गुरुवर्य नामदेव बाबा बिलळे या ठिकाणी हजर झालेले आहेत. आम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये तयार झालेली माणसं. ठाला विठाला. या ठिकाणी सगळे गुणीजन, प्रेक्षक वर्ग, मृदुंगाचारी, गायनाचार्य आणि सगळे उपस्थित असलेले या सर्वांना नमस्कार करून मस्तक हे पाया आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. बारकाईने जर विचार केला तर या अभंगाच्या द्वारा आपण आपला देव आपल्याला आपलासा करता येतो आणि तो करावा म्हणून उपदेश आहे. मी नेहमी प्रस्तावनेमध्ये सांगत असतो, संतांमध्ये आणि कीर्तनकारांमध्ये काय फरक आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कीर्तनकारांमध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे हा अगोदर आम्हाला समजलं पाहिजे. कीर्तनकार अभंग सोडवतो. काय सोडवतो? अभंग. पण संत या जीवाला सोडवतात. कीर्तनकार देवाच्या गोष्टी सांगतो, पण संत देव वाटतात. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यामध्ये? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, घर पुसोनी. नवे जो देव वाटतो त्यांना संत
म्हणतात झाला. विषय आपला चाललाय संत आणि कीर्तनकारामध्ये काय फरक आहे. आज आपण पाहतो किती स्तोम आहे. फार वाईट शब्द वापरलेले आहेत महाराज. आपण बोलू नाही शकत इतके घाण घाण शब्द वापरलेले आहे कीर्तनकारांच्या बिदागीवरनं. काय सांगा महाराज, या जागेचं काय चाललंय. ही जागा धर्माची जागा आहे, नारदाची जागा आहे. पण आज या जागेवर काय चाललंय आणि आम्ही फक्त पाहतोय. आपल्याला काय करायचं असं, आपल्याला काय करायचं तसं नाही. तुम्ही आपण जागृत झालं पाहिजे. कलियुगी देव नाना त्यांची भीड उल्लंघना, मुख्य देव आतुडे काही केल्या. कोणता देव आपलासा करायचा. 33 कोटी देव आहेत, हजारो ग्रंथ आहेत, हजारो महात्मे आहेत, हजारो मार्ग आहेत. आमच्या पुढे संभ्रम अवस्था आहे. काय करा. आपला विषय चालला संतांमध्ये आणि देवांमध्ये काय फरक, संतांमध्ये आणि कीर्तनकारांमध्ये काय फरक आहे. संत जे आहेत ते परमार्थाचा अनुभव देतात. लक्षात घ्या, कीर्तनकार अनुभव देऊ शकत नाही. साधू बोध झाला नुरोनिया आणि ठाईचं मुराला हरिपाठ खोटा आहे, हरिपाठ खरा आहे, बुवा खोटा आहे. साधूच्या बोधाने परमार्थाची अनुभूती येते असं हरिपाठ म्हणतो. हरिपाठ आजही सत्य आहे. हरिपाठातला एक एक शब्द म्हणजे काय आहे, मंत्र आहे. मंत्र एक एक शब्द मोलाचा आहे. आपण लई लाईटली घेतो, लई लाईटली घेतो हरिपाठ. इतका लाईटली की विचारूच नका. एक साधं उदाहरण सांगतो कसं लाईटली घेतो आपण. इलेक्शनचं वारं होतं. स्टेजवर काही मंडळी बसलेली होती आणि एक माणूस माईकवर बोलत होता. आता माईकची अशी गंमत आहे, ज्याच्या हाती माईक तो म्हणतो माझंच ऐक. ज्याच्या हाती माईक तो म्हणतो माझंच ऐक. त्याच्या हातात माईक होता. तो काय म्हणलं माहितीये, या स्टेजवर जे बसलेले आहेत याच्यामध्ये कोण उभा आहे. काय शब्द उच्चारला, हे जे स्टेजवर बसले आहेत याच्यामधला कोण उभा आहे. उभा म्हणजे इलेक्शनला कोण उभा आहे. इलेक्शनला साध्या व्यवहारातल्या उभा या शब्दामध्ये गहन अर्थ आहे. तर देवाची द्वारी, मग तुम्ही आपण किती लाईटली घेतो. काय गहन अर्थ असेल त्याच्यामध्ये कळला. देवाचं द्वार कळलं, देव कळला. असो, पहिला मुद्दा आपण मांडला संतांमध्ये आणि कीर्तनकारांमध्ये काय फरक आहे, नाही का. देवाचा अनुभव संत आणून देतात, भक्तीचा अनुभव आणून देतात. भावे विना देव न कळे निसंदेह आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. आणि देव असा आहे, तुम्हाला काय सांगू, हरिपाठ सांगतो. भाव बळे करतडी आवळे, करतडी आवळे ते सारे म्हणजे काय हो. भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि करतळी आवळे. करतळ म्हणजे तळ हात, आवळं म्हणजे पोरं पोरी खातात ते आंबट तुरट. ते जर आवळं ठेवलं या हातावर आणि असं जर केलं तर ते स्पष्ट दिसतं, तसा स्पष्ट देव कळतो असं हरिपाठ म्हणतो. भावबळे आकडे एरवी नाकडे आणि करतळी आवळे तसा हरी आहे. म्हणून देवाला आपलंसं करता येत असावं म्हणून तर हा अभंग आहे. आणि ते म्हणतात बहुत जन्मांती जन्मला असे का कीर्तन करायला म्हटलंय. नरदेहाला जो कोणी आलेला आहे
आमचं मोठं भाग्य आहे की तुमचा आमचा जन्म या भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये झालेला आहे. आपली किंमत आपल्याला कळत नाही. आपली किंमत आपल्याला कळत नाही. पवित्र ते कुळ पावन तो भारतीय संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय हो? नखापासून डोक्यापर्यंत ही जी ईश्वर निर्मित प्रकृती आहे याच्यामध्ये विकृती निर्माण होऊ नये म्हणून या प्रकृतीने कसं वर्तन करावं याचे नीतीनियम म्हणजे संस्कृती. आणि जगाच्या पाठीवर भारताची भूमी हे म्हणजे जगाचं काय आहे? देवघर आहे. देवघर, जगाचं देवघर काय आहे? भारत आहे. आणि आपलं मोठं भाग्य आहे त्या भारतासारख्या आणि या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला. साधू संतांनंतर झाला. साधू संतांचे किती उपकार हो. मी अमेरिकेमध्ये 2 वेळ जाऊन आलो पण तिकडे काही नाही. सगळा भोगवाद आहे. सगळा काय आहे? भोगवाद आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही. लिबर्टी काय म्हणतात तिथे? लिबर्टी. जो ज्याच्या मनाला येईल तसं वागतं. तिथे प्रबोधन करण्याचं, माणसं घडवण्याचं काहीही साधन परदेशात नाही. ते आपल्या भारतात आहे. आमच्या साधू संतांनी या समाजावर काय केले? संस्कार केले. कसे संस्कार केले? आपला विषय येईल म्हणून अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बघा, भागवतकार म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तिथेही विवेकी परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. जेथे वैष्णवाचा वास जगाच्या पाठीवर अशी एकमेव पदवी आहे जी या भारतामध्ये तुम्हाला आपल्याला घेता येतं. त्याला म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. तुम्हाला आपल्याला एवढा अधिकार देवाने दिलाय की तुम्हाला आपल्याला सच्चित आनंद ही पदवी प्राप्त करून घेता येतं भारतामध्ये. मग एवढा जर तुमचा आमचा अधिकार आहे मग गाडं अडलं कुठं? जर अभंगवाणी सांगते तुमचा एवढा मोठा अधिकार आहे तर गाडी अडली कुठे? तर या जीवाच्या ठिकाणी असलेले 3 दोष. काय 3 दोष? मल, विक्षेप आणि आवरण. या 3 दोषामुळे घोटाळा झालाय. आणि शास्त्र सांगतंय या मल, विक्षेप आणि आवरण जर घालवायचं असेल, मल म्हणजे वेदबाह्य वर्तन करण्याची वासना. वेदबाह्य वर्तन करण्याची वासना याला मल म्हटलेला आहे. आणि तो जर घालवायचा असेल तर शास्त्र सांगतं वेद बोधित कर्म केलं पाहिजे.
आणि वेद बोधित कर्म म्हणजे नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त कर्म, याला वेद बोधित कर्म म्हणतात. संचित प्रारब्ध क्रियामान हे जीवाचं कर्म आहे. बघा, वेद बोधित कर्म जर केलं तर मल हा नावाचा तुमचा दोष निघून जातो. दुसरा दोष आहे विक्षेप, मनाची चंचलता. इथे बसलेले आहोत पण वृत्ती बाहेर भटकतं, मन बाहेर भटकतं, त्या मनाला स्थिर करता येत नाही. मनाची चंचलता, वृत्तीची चंचलता ही जर करायची असेल, स्थिरता जर करायची असेल तर वेद बोधित उपासना केली पाहिजे. सगळा हा सूक्ष्म देहाचा विषय सांगून राहिलोय. तुम्ही स्थूल देहाने इथे बसलेले आहेत पण विषय सूक्ष्म देहाचा चाललेला आहे. दिसतो आपण परमात्मा बसलेलो आहोत कीर्तनामध्ये, पण बाहेर चालू आहे, घरी कुलूप लावलं की नाही काय माहिती नाही का, डोळं राहिलं का काय वगैरे वगैरे. कुठेही बघ, येतो येतो निश्चरची मनश्चंचलम स्थिरम ततस्ततो नियम येत आत्मनियम वशम. जिथे जिथे मन जाईल तिकून तिकून तू ओढून आण, परमार्थाला लाव असं. कारण चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याम निग्रह मन्ये वायू दुष्करम. बहुत चंचल मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला फार उत्साह वाटला, तर आनंद वाटलाय. जरा उत्साह असला म्हणजे बरं वाटतं नाही का. नाही तर काही काही ठिकाणी साथच भेटत नाही. बुवाला कसा पाळायचा हेच पाहतात. इथलं नाही बरं, आमच्याकडचं सगळं बुलढाणा जिल्ह्यात नाही का. आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे, आमचे योगेश भाऊ बुलढाणा जिल्ह्याचे आहे. परंतु योग बघा कसा, काहीतरी निमित्त असतं, एकत्र तुम्ही आपण आलोय नाही का. 2 नंबरचा दोष आपण बघितला, मल विक्षेप. आणि तिसरा आहे आवरण. आवरण म्हणजे अज्ञानाचं आवरण, अज्ञान. आणि हे अज्ञान जर दूर करायचं असेल तर शास्त्र सांगतं, काय सांगतं की संतांकडे जावं, सद्गुरूकडे जावं. कोणते स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे संत महात्मे समजा सद्गुरू जर जीवनामध्ये लाभले तर ते आपल्या अज्ञानाचं आवरण दूर करतात आणि आमच्या स्वस्वरूपाची जाणीव आपल्याला करतात. त्या स्वस्वरूपाची जाणीव म्हणजे भगवत प्राप्ती. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू जीवनात लाभले पाहिजे. परंतु बहु अवघड आहे संत भेटी, बरी जगजेठी करुणा केली. संतांची गाठी भेटी होणं सुद्धा फार अवघड आहे नाही का. आमचं भाग्य 1986 सालामध्ये अधिकारी संत महात्मे ज्यांना श्रीपाद बाबा म्हणतात, तुम्हाला अजून त्यांची ओळख झाली आहे की नाही माहित नाही, माहिती नसावं, पण श्रीपाद बाबांनी क्रांती केली. होय महाराज, कोणत्याही शाळेत न जाता, कोणत्याही संस्थेत न जाता हजारो कीर्तनकार, प्रवचनकार अधिकारी महात्मे बनवले. किती मोठं आश्चर्य, किती मोठी क्रांती, किती मोठं बघा. श्रीपाद बाबा घोटीचे त्यांनी क्रांती घडवली. नाही तर कुणाच्या बापाला कळलं असं परमार्थ काय आहे ते. अधिकारी महात्मे या जगामध्ये, या जगाला काय करतात, या जगाचं अज्ञान घालवतात, या जगाचं दुःख घालवतात. आणि शास्त्र सांगतं जीव ब्रह्मात्मैक्य बोधाशिवाय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्त होत नाही. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो, भारतामध्ये 12 दर्शनकार आहेत. महत्वाचं लक्ष द्या. आपलं प्रमाण आहे, आपला विषय चाललाय आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सर्व सुख देवाजवळ आहे आणि देवाला आपलंसं करता येतं. ते कसं, ते आपलं विश्लेषण चाललेलं आहे. जगामध्ये, भारतामध्ये 12 दर्शनकार आहेत. त्यातले 6 वेदाला मानतात, 6 वेदाला मानित नाहीत. जे 6 वेदाला मानतात त्यांना आस्तिक शास्त्र म्हणतात. काय म्हणतात? आस्तिक शास्त्र नाही का. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बघा नाही का. आस्तिक शास्त्र 6 शास्त्र आहेत. कनादाचं वैशेषिक शास्त्र आहे आणि गौतमाचं न्यायशास्त्र आहे. कशासाठी सांगायचा आपला मुद्दा चाललाय. कनादाचं वैशेषिक शास्त्र आणि गौतमाचं वैशेषिक शास्त्र आणि गौतमाचं न्यायशास्त्र आणि
बघा तुम्ही, पतंजलीचं आपलं योगशास्त्र हे पतंजलीचं आहे आणि सांख्यशास्त्र कुणाचं आहे? कपिल मुनींचं आहे. बरोबर आहे, 4 झाले. 2 जे शास्त्र आहेत त्याला वेदांगे म्हणतात. काय म्हणतात? वेदांगे. त्या वेदांगाचे 2 भाग आहे, पूर्व मीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र. कशासाठी सांगायचं लक्षात घ्या. हे जे उत्तर मीमांसा शास्त्र आणि पूर्व मीमांसा शास्त्र आहे ना, हे पूर्व मीमांसा शास्त्र आहे हे भगवान जमिनीचं आहे. ते म्हणते अथा तो धर्म जिज्ञासा. काय म्हणतं? अथा तो ब्रह्म. आणि उत्तर मीमांसा शास्त्र आहे भगवान व्यासांचं आहे. ते म्हणते अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आणि खरं सांगू, उत्तर मीमांसा शास्त्र हे विचार करण्याचं शास्त्र आहे आणि पूर्व मीमांसा शास्त्र आचरण करण्याचं शास्त्र आहे. ठाला उत्तर मीमांसाशास्त्र म्हणतं, काय म्हणतं? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. म्हणजे काय? आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. हरे ज्ञानेश्वर निवृत्ती. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. हरे ज्ञानेश्वर आपण कोण, आमचा देवाचा आपला काय संबंध आहे? आणि साधू संत महात्मे करून दाखवतात, आपल्याला समजून सांगतात. अतिशय महत्वाचा मुद्दा. दर्शन या शब्दाचा जो अर्थ आहे ना, दर्शन, देवाचं दर्शन घेतो आपण, घेतो की नाही? पंढरपूरला गेल्यानंतर घेतो की नाही दर्शन? बघा, आपण पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन घेतो. हा झाला वाच्यार्थाने. पण पारमार्थिक भाषेमध्ये दर्शन म्हणजे ज्ञान. पारमार्थिक भाषेमध्ये दर्शन काय? झाली या दर्शन एक वेळा. एक वेळ जर दर्शन झालं तर सगळं आपल्या मागील जन्माचं काय होतं, पाप नाहीच होऊन जातो. त्या ज्ञानाचा जर अग्नी तुमच्या आमच्या मध्ये जर पेटला तर शास्त्र सांगते यथै धांशी समितोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. जसा एक वेळ ज्ञानाग्नी जर पेटला, एखाद्या अग्नीमध्ये जर आपण लाकड टाकले तर ते भस्मसात करून टाकतात. जर तुमच्या आमच्या ठिकाणी जर ज्ञानाग्नी पेटला तर सगळं कर्माचं काय करून टाकतं? भस्मसात करून टाकतं. यथै धांशी समितोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. मग दर्शन म्हणजे भगवंताचं ज्ञान. माझा प्रश्न आहे तुम्हाला. आपला अभंग फार सुंदर आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. आपला म्हणजे कोणता? पंढरपूरचे विठ्ठल पांडुरंग. वाच्यार्थाने सांगतो बरं. आपला म्हणजे कोणता? विठ्ठल पांडुरंग. मला सांगा, पंढरपूरला देव आहे का नाही आहे? नाही म्हणायची टाप नाही. मग या ज्ञानेश्वराचं भागवताचं काय करायचं? नदीत वाहून द्यायचे? पंढरपूरला देव तर आहेच ना. मग ज्ञानेश्वर भागवताचं करायचं काय? अहो, त्या पंढरपूरच्या विठ्ठल पांडुरंगाचं ज्ञान ज्ञानेश्वरी भागवतामध्ये आहे. ठाला अजून एक गोपनीय बाब सांगतो तुम्हाला, पटते का बघा. न पटण्यासारखंही बोलत नाही मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो. तुम्ही तुमच्या बापाला, शब्द बघा बरं, तुम्ही तुमच्या बापाला त्याच्या नावाने कधी हाक मारली का? मारतो आपण का नाही मारत? श्रेष्ठांचं, वरिष्ठांचं, जे श्रेष्ठ आहेत, आपले वडील आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यांना नावाने हाक मारून चालेल का? मग त्यांना काय म्हणतो आपण? कोणी बाबा म्हणतं, कोणी पाप्पा म्हणतं, कोणी डॅडी म्हणतं, पण नाव वेगळं आहे की नाही? मग कोणी विठ्ठल म्हणतं, कोणी पांडुरंग म्हणतं,
कोणी राम म्हणत, कोणी कृष्ण म्हणत, पण त्यांचं नाम काय असेल? तेच तर रहस्य आहे ठाला. तसं देवाच्या टोपण नावाने सगळं जग बोलवतं, पण देवाचं नामस्मरण वेदाने ठरवून दिलेलं आहे. संत एकांती बैसले, काल मग पानसरे बाबांनी घेतलं होतं प्रमाण. संत एकांती बैसले, सर्व शास्त्र तुंडाळले, निवडून एक काढले ते श्रीहरीचे नाम. उपजल्या बाळकाशी नाव नाही, त्यापाशी ठेवले नावाची होते तुटे. तैसे कष्टले संसारशीने जो देव हे गाराने, त्याशी होते नावे देणे तो ब्रह्माचा अबुला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखीला कनवा वेदे बापे, मग दाविले निजेने के ब्रह्म आळविले कौतिके, मागा असता ठाके पुढे उभा. देवाचं नामस्मरण कोणी जैर घेईल का हो? श्रेष्ठाचं घेतील का पण नाव? मग आपण टोपण नावं ठेवलेले ते घेत असतो, हे लक्षात ठेवा. बापाचं जसं आपण नाव घेऊन उच्चार करत नाही, तसं देव सर्वात श्रेष्ठ आहे. हरीसे कोही नाही बडा, जीवाने क्यू गपला, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे वर्म जाणून शरण तुझं आलो, आणि देवाला शरण गेलो तर काय काय होतं. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलण्यासारख्या आहे. काय काय परमार्थ, तुम्ही परमार्थ आपण करून राहिलो, कशासाठी करून राहिलो? हा जो परमार्थ तुम्ही आपण करतो, कारण काय, तुम्ही कशासाठी परमार्थ करता? दोन गोष्टी आहे, एक सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुसरा याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि शेवटचा जर गोड दिवस व्हायचा असेल तर 8व्या अध्यायामध्ये सांगतात. तुम्हाला माहिती आहे भगवद्गीता काय आहे ग्रंथ? भगवद्गीता म्हणजे तत्वमसीचा विस्तार, म्हणजे भगवद्गीता आहे. तत्वमसीचा विस्तार म्हणजे काय आहे? भगवद्गीता आहे. तत् म्हणजे ते म्हणजे देव आणि ब्रह्म असा शब्द वापरलेला आहे. शास्त्र पटवण्यासाठी 4 भाग केलेले आहे. ईश चैतन्य, ब्रह्म चैतन्य, काय जीव चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य असे शब्द वापरलेले आहे. तत् शब्दाचा वाच्य आणि तोम पदाचा लक्ष्य असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. मग तत् म्हणजे ते म्हणजे तो ईश्वर आणि ते ब्रह्म, याच्याबद्दल सारं विश्लेषण 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत आलेलं आहे. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि तुझ्याबद्दलचं वर्णन 1ल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत आलेलं आहे. आणि अशी या दोघांचं ऐक्य आहे. हे ऐक्य 13व्या अध्याय दाखवलं आहे. ज्ञानम ज्ञानगम्यम ज्ञानगुडगम्यम. त्यांनी सांगितलं तिष्ठंतम, सर्व सगळ्यांच्या हृदयामध्ये असं जे स्थित जे आहे त्याचं ऐक्य 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायामध्ये सांगितलं नाही का. म्हणून तत्त्वम अशी या जीवाला विचार देतात, आणि विचारा वाचून न पवे समाधान. काय विचार देतात? त्रिगुण असार, निर्गुण हे आणि सारासार विचार, सारासार विचार देतात की या जगामध्ये सारखा, या देहामध्ये सारखा, मी कोण, माझा देवाचा काय संबंध आहे, देवाचा या जगाशी काय संबंध आहे, आणि जगाशी माझा काय संबंध आहे, आपला देवाचा काय संबंध आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. चाले हे शरीर कोणाची शरीर कोणाची
तिथेच यायचं आपल्याला. देखैवे एक एक नारायण त्याचे भजन चुकू नका, तिथे यायचं आहे. कसं येणार तर आपला म्हणजे विठ्ठल पांडुरंग, तो म्हणजे वैकुंठ निवासी, हा एकच आहे. जे भेद ज्ञानापैकी 6वा जो भेद चैतन्याच्या शास्त्रामध्ये, देवादेवाचा भेद, तो सुद्धा आपला गेला पाहिजे असं शास्त्र सांगतं. 6 प्रकारचे भेद सांगितलेले आहे. जळजीवाचा भेद, जळजळाचा भेद, चैतन्याचा भेद वगैरे. त्याच्यामध्ये जीव देवादेवाचा भेद हा सुद्धा नाहीच आहे. मग आपला म्हणजे विठ्ठल पांडुरंग, तो म्हणजे वैकुंठवासी, हे एकच आहे. वाच्यार्थाने बोलतो. आपलं जे दैवत आहे गणपती बाप्पा आणि तो विठ्ठल पांडुरंग एकच आहे. मी म्हणत नाही बरं, तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या नोहे. बघा, आपला देव कोण? गणपती बाप्पा आणि तो म्हणजे विठ्ठल पांडुरंग. हे काय आहे? एक आहे. आता अजून जवळ येऊ. आपला आता जरा थोडं डोकं लावावं लागणार आहे. माझ्या कीर्तनाचं असं राईस प्लेट नसते बघा. आम्हाला राईस प्लेट काही बोलता येत नाही. आमच्या बापाने इतकं आम्हाला खाऊ घातलेलं आहे, असं वाटतं किती सांगावं किती नाही. श्रीपाद बाबांच्या सानिध्यामध्ये आम्ही रात्रंदिवस वाढलेले माणसं. इतकं सांगावं असं वाटतंय, काय सांगावं. तर आपला आणि तो या शब्दाबद्दल आपलं चाललेलं आहे. शास्त्रामध्ये आपण लई लाईटली घेतो. अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या. शंकर महाराज होऊन गेले. शंकर महाराजांची एक व्यक्ती गेली, म्हणे बाबा माझ्या पाठीमागे 7.5 लागलेली आहे हो. शंकर महाराज म्हटलं मग माझी 7.5 कधी संपेल? माझी ही 7.5 कधी संपेल? शंकर महाराजांनी उत्तर दिलं, मी मेल्यावर. काय उत्तर दिलं? मी मेल्यावर. ते म्हणे मी मेल्या म्हणलं आता शंकर महाराजांनाच मारलं पाहिजे आपल्याला. आता अर्थ लोपले नाश केला विषय लोभी म्हणा साधने. आता त्यांनी सांगितलं तुझ्यातला मी मेला तर तुझी 7.5 जाईल. तर त्यांनी काय अर्थ घेतला? शंकर महाराज मेल्यावरच आपली 7.5 जाईल. आता बघा त्यांना काय सांगायचं ना, आम्ही काय विचार करतो. एक शाळेतला दृष्टांत सांगतो, बरेन काय ठरलं. काय झालं? शाळा तपासायला साहेब आला. लक्ष द्या बरं का. शाळा तपासायला साहेब आला. हेडमास्टरची धावपळ सुरू झाली. हेडमास्टरची धावपळ सुरू झाली. तेवढ्यात हेडमास्टर म्हणले, साहेब तुम्ही शाळा तपासायला आले, चहा घेऊन जा. काय म्हणले? चहा घेऊन जा. साहेब म्हणले मी आत्ताच घेऊन आलो. नाही 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 म्हणजे चहा घेऊन जा. त्याच्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुम्हाला. चहा घेऊन जा. मी आत्ताच घेऊन आलो. मी आत्ता नाही नाही चहा घेऊन जा. साहेबाला बसवलं आणि हेडमास्टरने कोणाला बोलवलं? गण्या. गण्या गण्या शाळेत आला. तेवढ्यात उशिरा येणारा गण्या. गण्या इकडे. काय? हे पैसे घे, स्टँडवर जा आणि 2 चहा घेऊन ये. गण्या गेला. अर्धा तास झाला तरी गण्याचा तपास नाही. अर्ध्या तासानंतर गण्या शाळेत आला. हेडमास्टर म्हणतो गण्या चहा. म्हणजे घेऊन आलो. घेऊन आलो म्हणजे तो पिऊन आला. आता त्यांनी सांगितलं घेऊन द्या. काय म्हणले हेडमास्टर? गण्याचा 2 कप चहा घेऊन ये. हा तो पिऊन आला. चहा पिऊन आला. आता त्यांना काय अपेक्षित होतं? घेऊन यायचं. पण त्यांनी काय अर्थ लावला? असंच चालू आहे ठाला. म्हणून शास्त्र समजून घेताना शास्त्रामध्ये काय खाचा खोचा आहे त्या समजल्या पाहिजे. आपली मराठी भाषा आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये 3 लक्षणं सांगितलेले आहे. जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहल लक्षणा.
आता मी जास्त सांगणार नाही, फक्त त्यातली अजहल लक्षणं जी आहे त्याचं विश्लेषण लक्षण मी सांगणार. का सांगणार आहे तर आपल्याला अभंगाला लावायचं आहे म्हणून, नाही तर आपल्याला बाकीचं सांगण्याची गरज. अजहल लक्षणं असं म्हणते, तांबडा धावतो. तांबडा धावतो म्हणजे काय? तांबडा घोडा धावतो. घोडा शब्द उच्चारलेला नाही, घोडा शब्द उच्चारलेला नाही, पण अपेक्षित काय आहे? तांबडा धावतो. याचा अर्थ काय? तांबडा घोडा धावतो. याला अजहल लक्षणा म्हणतात. मग आपला म्हणजे काय? हो आत्मा. आत्मा शब्द उच्चारलेला नाही बरं, अजहल लक्षणा लावून राहिलो आपण त्याला. कोणती लक्षणं? अजहल. आपला आणि तो म्हणजे आपला म्हणजे आत्मा आणि तो म्हणजे परमात्मा. आपला म्हणजे आपला आत्मा, तो म्हणजे परमात्मा, हे एक आहे असं करून घे, ज्ञान करून घे. ठाला किती रहस्य आहे बघा, नाही का? सांगायचा मुद्दा असा, आपला देवाचा काय संबंध आहे तो विषय चालला. आत्माच देव आहे हा आमच्या साधू संतांचा सिद्धांत आहे. म्हणून 18व्या अध्यायामध्ये 61 आणि 62व्या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. साधा विषय मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. माता भगिनींकडे एक पुस्तक आलं, त्याच्यामध्ये इडली कशी करावी, बटाटे वडे कसे करावे याचं वर्णन होतं. मला सांगा, ते पुस्तक वाचून इडली बटाटे वडे भेटतील का त्यात सांगितलेली कृती केल्यावर भेटतील? कृती केल्यावर, नुसतं वाचून पाठ करून नाही. वाचून पाठ करून भेटेल का बटाटे वडे इडल्या? तबले हे आमचे मृदुंगाचार्य आहे, यांनी मृदुंगाचे बोल वाचायचे आणि पाठ करायचे का कृतीत आणायचे? कृतीत जर नाही आणलं तर वाजवता येईल का त्यांना? नुसतं पाठ करून काय उपयोगाचं? 10 दिन दिन द्या, काय उपयोग? हे बघा, 10 दिन दिलं लगेच करावं लागतं. जे वाचलं ते, तुम्हाला पत्र आलं, नातेवाईक वारले, तुम्ही पाठ करत बसता, वाचित बसता का पुढची कारवाई करता? पुढची कारवाई करता, कारण तुम्हाला कळलं वाचल्यानंतर काहीतरी करायचं आहे. मग ज्ञानेश्वरी भगवद्गीता वाचल्यानंतर काय करायला पाहिजे? आम्हाला कोणी सांगतच नाही काय केलं म्हणजे त्याचं फळ आम्हाला प्राप्त होईल. आणि ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत धर्मशास्त्राचा जीर्णोद्धार होणार नाही. आणि ते आमच्या श्रीपाद बाबांनी केलं, धर्म जीर्णोद्धाराचं काम केलं. काय करायला पाहिजे? देव आपला असं करायचं, काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? ठाईचं बैसोनी झोपेमध्ये गेले. कशामध्ये गेले? 8 तास. 8 तास कामावर गेले. किती झाले? 16 झाले. राहिले किती? 8. 8 तास झोपेत गेले, 8 तास कामावर गेले, राहिले 8 तास.
या 8 तासातले 5 तास प्रपंचाला गेले, राहिले किती? 3 तास. या 3 तासातला 1 तास जर भगवंताचं नामस्मरण करायला जर तुम्ही असाल तर तुम्हाला भगवत प्राप्ती तयार आहे. आम्ही एवढं ठासून का सांगतो माहितीये का? तुम्ही करत नाही 1 तास म्हणून सांगतो. तुम्ही नामस्मरण 1 तास करत नाही म्हणून आम्ही ठासून सांगतो. करून बघा बरं. आणि ज्या दिवशी तुम्ही 1 तास भगवंताचं नामस्मरण कराल, भगवंताच्या नामस्मरणाने भगवत प्राप्ती होते. पण सिनेमात दाखवतात ढॅंट्या ढॅन, तसं नाही बरं. भगवत प्राप्ती म्हणजे सुख समाधान प्राप्त होतं. सदा समाधान हेच देवाचे दर्शन, नाही का? 1 तास जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवत प्राप्ती. जर कोणी म्हणेल भगवंताच्या नामस्मरणाने भगवत प्राप्ती होत नाही, त्याच्या तोंडाला कुष्ठरोग होईल. मी म्हणत नाही बरं. तुका म्हणे नामे देव न दे भेटी, म्हणे त्याचे ओठी होय कुष्ठ. का तर तुम्ही तुमचं नाव काही व्हायला नाही हो. तसं भगवंत आणि भगवंताचं नामस्मरण वेगळं वेगळं नाही, पण संता विन प्राप्ती नाही. ऐसे वेद आणि प्राप्तीशी उपाय धरावे. आणि जीवनामध्ये साधू संत लाभले पाहिजे. आणि जेव्हा साधू संत लाभतात तेव्हा मात्र आपल्याला देव आपलासा करता येतो. असा देव आपलासा करण्याची युक्ती सांगणारे संत आपल्याला भेटले पाहिजे. परंतु दुर्भाग्य असं आहे की व्यवहारातला सोहळा जोडण्यासाठी 2-4 लोक सोबत घेऊन जावं लागतात. ते मात्र काळ्या करणारे असतात. काय करणारे असतात? जरी सोबत असले तरी ते काय करतात? काळ्या करतात. व्यवहारातला सोयरा जोडताना जर काळ्या करणारे आहे, परमार्थामध्ये देवाला सोयरा करायचा आहे, काळ्या करणारे नसतील. 1 नंबर महाराज. ते कोण सांगतात आहे का खरं आहे का ते? आपला काही अरे तुम्ही डोक्यावर ज्ञानेश्वरी भागवत घेऊन नाचता, त्याच्यात लिहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. किती दुर्भाग्य आहे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, होय हरी होय तुम्ही आणि तुमचं नाव वेगळं नाही, तसं देव आणि देवाचं नामस्मरण व्हायलं वेगळं वेगळं नाही. नामतेची रूप, रूपतेची नाम, नामरूप भिन्न भिन्न नाही. आणि म्हणून मुखी नाम, हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. भस्मदंड लगे काठी तीर्थाटी भ्रमण, तुका म्हणे आळकाठी नाही भेटी देवाचे. देवाच्या भेटीला काही आळकाठी नाही. इतकं सोपं आहे हो. पण तुका म्हणे साधन सुलभ गोमते, परिउपतिष्ठे सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, पण शहाणा तो घेतोच नाही. सांगायचा मुद्दा, ईश्वर प्राप्तीचं परमार्थाचं साधन नामस्मरण आहे. आणि नामस्मरण हे रहस्य आहे. आणि ते संतांकडून जाणून घेतलं पाहिजे. त्याचा अनुभव तुम्ही आपण घेतला पाहिजे. मग आम्हाला आमचं देवाचं नातं कळतं. आम्हाला आपलं देवाचं नातं कळलं की मग जगाशी या जीवाचं काय नातं आहे ते आम्हाला कळतं. देवाचं या जगाशी काय नातं ते आम्हाला कळतं. जग म्हणजे काय हे आम्हाला कळतं. तोपर्यंत कळत नाही. सांगतो तुम्हाला दृष्टांत सांगतो. तुम्ही ऐकलेलं यश. 6 माणसं प्रवासाला निघाले. रात्र नाही दिवस नाही, रात्र नाही दिवस नाही, रस्त्यामध्ये दोरी पडलेली आहे. बघा काय विषय.
रस्त्यामध्ये दोरी पडलेली आहे आणि 6चे 6 थबकले. साप 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 लटलट कापायला लागले 6चे 6 माणसं. पण पुढे जाऊन कोणी पाहायला तयार, पुढे जाऊन पाहायला कोणी तयार नाही. मग काय झालं, एक महात्मा आला. म्हणे काय रे भाऊ तुम्ही असे लटलट का कापता 6 माणसं? म्हणे समोर साप आहे, समोर साप आहे. आता तो ज्ञानी होता, त्याच्याकडे ज्ञान होतं, प्रकाश होता, ज्ञानाचा प्रकाश होता. त्यामुळे कुठे साप आहे? अरे म्हणे ती दोरी आहे. नाही म्हणे साप आहे, साप आहे. मग त्यांनी काय केलं, बॅटरी मारली. म्हणे पा काय आहे? अरे हे तर दोरी आहे. म्हणे अजून पाहायचं, दगड फेकून मारले. हल्लं का ते? म्हणे नाही. अरे हे तर दोरी आहे. आणि त्यांचा जो सापाचा भ्रम होता त्या 6 माणसाचा भ्रम घालून टाकला. ते म्हणले बरं झालं सुटलो बाबा. आणि ते तिथून निघाले. आता गुपचूप जावा ना. पण ते झाडाखाली बसले. म्हणे का रे आपल्याला सापाचा भास का बरं झाला? त्या 6 लोकांनी काथ्याकूट सुरू केला. आपल्याला भास झालाच का? आपल्या या 6 यांनी काय केलं, काथ्याकूट सुरू केला. त्याच्या 6 ख्याती निर्माण झाल्या. काय ख्याती निर्माण झाल्या? असत ख्याती, सत्ख्याती, अख्याती, आत्मख्याती, अन्यता ख्याती आणि अनिर्वचनीय. आहे की नाही शास्त्रामध्ये 6 ख्यात्या सांगितलेल्या आहे. काय गरज होती का चिवडायची? सांगितलं ना एक वेळ संपला विषय. पण नाही ना, आमचं चूप बसत नाही आम्ही. असंच आहे, एक वेळ सांगितलं ना तू काय आहेस, संपला विषय. पण संशय, काल आमच्या बिलाड्याप्पांनीच प्रवचनामध्ये सांगितलं की काय आडवं येतं तर पहिला आपला संशय. संशयाचा फार त्यांनी चांगला दृष्टांत सांगितला. मी ऐकलं बरं का. काय म्हणे, मी एका ठिकाणी गेलो, माझ्यासोबत 2-4 लोक होते. म्हणे ते म्हणे तुम्ही जरा महाराजासारखं वागा. खरं सांगू का, आम्ही महाराज नाही का आळंदी संस्थेतले, आम्हाला नाही कळत काही गोष्टी. म्हणजे माफी मागून सांगतो. मग ते आमच्या आजूबाजूचे म्हणले आप्पांना की जरा तुम्ही सरळ बसा, व्यवस्थित बसा, तुम्ही महाराज आहेत. मग आप्पा म्हणले कसं बसू? म्हणे भिंतीला खेटून बसा, असं 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 तसं तसं बसू नका, महाराज आहे तुम्ही. ते म्हणे असे खेटून बसलो म्हणे मी. आणि त्या बेडला काही त्या सोफ्याला काय लावलेलं होतं, टिकल्या. त्या माता भगिनीच्या टिकल्या होत्या आणि त्यांच्या शर्टाला त्या लागल्या. आणि ते घरी गेले म्हणे आणि कपडे धुवायला टाकले आणि मंडळीने पाहिल्या. संशय. बरोबर आहे की नाही आप्पा? आमच्या बिलाडे बाबांनी हा दृष्टांत काल मांडला होता प्रवचनामध्ये. संशय, संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, हीच विनाशाची वाघुर प्राणी अशी. म्हणून पहिलं काय काढलं पाहिजे, संशय दूर केला पाहिजे. संशय दूर केला पाहिजे. म्हणून आपलं देवाचं नातं काय आहे साधू संत समजून सांगतात. तुका म्हणे देव पाहावयाशी गेलो, तेथे देवची होणी ठेलो. तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो. म्हणून आत्माच परमात्मा आहे हे आमच्या साधू संतांचं मत आहे. परंतु आम्हाला ते कोणी समजून सांगत नाही. कोणाचा देव कुठं, कोणाचा देव कुठं. म्हणून काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. नाही का? इतक्या जवळ आहे, आपल्या इतक्या जवळ आहे. पण आम्हाला कोणी सांगत नाही देव आपल्या जवळ आहे म्हणून. कोणी सांगतं कोणाचा कुठं, कुणाचा कुठं, कुणाचं कुठं. आणि साधू संत मात्र तुम्हाला दाखवून देतात, हे बघ, आणि आमचा देवाचा संबंध जोडतात. उजळले भाग्य आता अवघी चिंता, संत दर्शने हाला पद्मनाभ जोडीला. संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. लग्न जोडण्यासाठी संबंधित माणसं असतात, ते लग्न जोडण्याचं काम करतात. घिसाडी जे असतात ते धाव जर तुटली चाकाची तर ते जोडण्याचं काम करतात. हाड जर तुटलं तर हाड जोडण्याचं काम कोण करतं? डॉक्टर करतो. पण देवाशी आमचा संबंध तुटला, नाळं खांडण देवाचा संबंध तुटला, हे जोडण्याचं काम साधू संत करतात. त्यांनी जोडलं ते भाग्याचे झालं. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. Oh,
टाळ्या वाजवल्या पाहिजे, साथ दिली पाहिजे नाही का. एवढे गुंजन या ठिकाणी आमच्या पानसरे बाबांनी हांडे बाबांनी एवढं मोठं कार्य या ठिकाणी केलंय. मला खूप आनंद वाटलाय, कारण हे धर्मरक्षणाचे वीरतेचे विष्णूचे अवतार झाले, पुढे होणार देणे अपार ईश्वराचे धर्माचे ते पालन नाही का करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही पिळवार तुका साना हो. म्हणून देवाशी संबंध कसा जोडला तर देवाचं नामस्मरण करून देवाचा संबंध जोडला. कसं नामस्मरण केलं ते आपण थोडं करूया. ठोबार टॅक्स नाही टाळ्या वाजवायला, टॅक्स नाही टाळ्या वाजवा. आपण इथपर्यंत आलो, परंतु एक महत्वाचा निरोप आता या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी मांडणार आहे. या कीर्तनाच्या निमित्ताने निरोप मांडणार आहे. लक्ष देऊन ऐकायचं, निरोप फार महत्वाचा आहे. या गणेश मंडळाचे अध्यक्ष
राजेंद्रजी लाड साहेब आणि त्यांची टीम नाही का गेल्या 44 वर्षापासून आपले गुरुवर्य भीष्माचार्य म्हणतात यांना आपले पानसरे बाबा आणि आपले गुरुवर्य हांडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठा सत्संग सोहळा कीर्तन कलियुगामध्ये काही नाही हो फक्त कीर्तन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कीर्तन सांगणं वेगळं आणि कीर्तन करणं वेगळं. कीर्तन सगळ्यांना सांगता येईल असं नाही पण कीर्तन सर्वांना करता येतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे कीर्तन सांगणं आहे पण कीर्तन सर्वांना करता येते. याला नाम संकीर्तन म्हणतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे न लगती साया जाणेवनंतर आणि सुख येतो घरा नारायण. तर इथे निरोप असा आहे आम्ही तुळशीच्या माळी घातल्या आम्हाला तुळशीच्या माळेचं महत्व पटलं आमचा उद्धार झाला. तुम्ही नाही घातल्या तो तुमचा दोष आहे. आम्ही घातल्या आमचा उद्धार झाला. आपला उद्धार व्हावा वाटत असेल तर तुळशीची माळ घालावी लागेल. नाही घालत भेंड्या कात्रीचा निरोप आहे. तुळशीच्या माळेचं महत्व परमार्थामध्ये फार मोठं. आता आपल्याला वेळ नाही एवढं सांगायला नाहीतर सांगितलं असतं. सांगूनच टाकतो जाऊ द्या. नाही का आमच्या नगरपालिकेने भटके कुत्रे पकडायचं फरमान काढलं. भटके कुत्रे लय झाले परंतु जे 2-3 साहेब लोक त्याच्यावर नेमले त्यांना सांगितलं ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्ट आहे त्याला हात नाही लावायचा का तर त्याला मालक आहे. त्याला कोण आहे? मालक आहे. मग ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला धक्का नाही लावायचा नाही यमाचे यमदंड तेव्हा तुझं रक्षिता हो. काय झालं वेळ नाही आपल्याला सांगायला पण एक आहे आम्ही माळ घातली म्हणून तुमचा उद्धार होणार नाही तुम्हाला घालावं लागेल. पहिला मुद्दा. आम्ही गुरु केला म्हणून तुमचा उद्धार होणार नाही तुम्हाला करावं लागेल. गुरु करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही करत तुमचा प्रश्न पण हा चान्स भगवंत प्रत्येक जीवाला देत असतो. त्याचं संधी आपण सोनं केलं पाहिजे आणि हा मनुष्य जन्म म्हणजे काय संधी आहे तुम्हाला आपल्याला नाही का. आम्ही नामस्मरण केलं आम्हाला त्याचा अनुभव आला. आम्ही नामस्मरण केलं म्हणून तुमचा उद्धार होणार नाही तुम्हालाच तुमचं नामस्मरण करावं लागेल तेव्हा तुमचा उद्धार होईल. मला रोग झाला मी औषधी घेतली तर माझा रोग बरा होईल. तुमचा रोग मात्र तुम्हालाच औषध घ्यावं लागेल. मी औषध घेऊन तुमचा रोग बरा होणार एवढं लक्षात घ्या. आणि हे जर समजलं कीर्तनाच्या द्वारा आणि हे जरी तयार झालं आणि तयार झालं पाहिजे. माझं नेहमी म्हणणं एक असतं की आज जेवढे बसले ना त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी दुप्पट झाले पाहिजे. आणि मी त्याच्यावर उदाहरण सांगत असतो. हे आमच्या माता भगिनींना विचारा. लक्ष द्या. गल्लीमध्ये जर साडी विकणारा जर आला तर या माता भगिनी साड्या विकत घेतात आणि शेजारच्या गल्लीत जाऊन सांगतात आमच्या गल्लीला साडीवाला आलाय मी 2-4 घेतल्या चांगल्या साड्या चांगला भाव आहे. साध्या साडीची प्राप्ती झाली तर 10 लोकांना सांगत सुटता 10 बायांना सांगत सुटता 10 माता भगिनींना सांगत सुटता. ज्यांना हे प्राप्त झालं तो चुप बसेल का? आणि बसत असेल तर समाजाचं यांनीच नुकसान केलं की यांना माहिती असतं यांनी सांगितलं नाही. आम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडणारे नव्हतो पण आमच्या श्रीपाद बाबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय बांगड्या भरल्या का हातामध्ये. जेव्हा खसकावलं ना बिलाडे बाबांना माहिती आहे त्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालेले माणसं तेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडलो. आम्ही गावगाव फिरणारे महाराज नाही बरं का प्रोफेशनल परंतु जे आहे राईट फाईट बाप दाखव नाही तर श्राद्ध कर नाही का. इथे करायचंय काहीतरी. हा तुमचा आमचा प्रश्न नाही धर्माचा प्रश्न आहे. आणि धर्मशास्त्र ज्या रीतीने कळते त्या रीतीचा प्रचार म्हणजे ही गादी आहे. ठाला आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विन जीवा
सुख नाही. माणूस कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही भागाचा असू द्या, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत तो काय करतो? सुखाची इच्छा करतो आणि सुख समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. पण सुखाचा जर विचार केला, सुख पाहता जवा पाडे दुःख जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाय. माऊलींचं एक ओवी फार सुंदर गेली, एक ओवी फार सुंदर गेली. म्हणानी मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जी लकवनाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. काय ओवी आहे 9व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकामध्ये. सुख पाहिजे ना, तर सुख आहे देवाजवळ. आणि बाकीचं जर म्हटलं तर दुःख बांधिवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार. लोक म्हणतात बाबा जर प्रपंचात सुख नसतं तर लोक तर प्रपंच करून राहिले, यांना काय सुख भेटत नाही काय? भेटतं ना. वा, कोण म्हणते प्रपंचात सुख नाही आहे, पण ते कसं आहे तर इंद्रियजन्य क्षणिक सुख आहे. त्याच्यावर एक दृष्टांत म्हणतो म्हणजे आपल्या लक्षात येईल, आणि तेव्हा आपण लवकरात लवकर आटोपली घेण्याचा प्रयत्न करू. कारण असं आहे 10 ते 8 ते 10 आपल्याला टायमिंग दिलेलं आहे. आता 2 तासात जरा अवघडच आहे हो, पण काय हरकत नाही. आम्ही तर नेहमी सांगत असतो एका बैठकीत पोरीचे लग्न जमत नाही, एका बैठकीत देवाशी संबंध जोडला जाणार, बैठकीवर बैठक घ्यायला पाहिजे हो, तर संबंध जोडेल ना, नाही का? म्हणून आपला विषय काय होता? सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता एवढे. मग प्रपंचात काय सुख नाही का? आहे ना. एका राजाने दौंडी पिटवली अमावस्येच्या रात्री, काल अमावस्या झाली, अमावस्येच्या रात्री विजेच्या एका चमकण्याच्या प्रकाशामध्ये या 5 रुमालामध्ये हे 5 दगड जो बांधेल त्याला गादीवर बसवण्यात येईल. राजाने दौंडी पिटवली. काय? अमावस्येच्या रात्री विजेच्या एका चमकण्याच्या प्रकाशामध्ये जो हे 5 दगड या 5 रुमालामध्ये बांधेल त्याला गादीवर बसवण्यात येईल. आता सांगा, प्रकाश पडत नाही का? मग तितका पुरेसा आहे का? मग प्रपंचातलं सुख हे क्षणिक आहे, त्या चमकण्यासारखं सुख आहे. ठाला विठाल पण परमार्थाचं सुख घ्या रे, आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, याविनं चावटी करू नका. परमार्थाचं जे सुख आहे हो सतत वाढणार आहे. मी नेहमी सांगतो घडोघडी वाढू लागे,
जीवनात घडलेलं परिवर्तन मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही. म्हणजे आता बघा किती मस्त आवाज चालू आहे. आम्ही परमार्थामध्ये कसे आलो सांगणं गरजेचं आहे. काय व्हायचं, ऑफिस सुटल्यानंतर आम्ही फिरायला जायचो. कशासाठी सांगायचं बघा, ऑफिस सुटल्यानंतर आम्ही फिरायला जायचो. फिरायला जात असताना एका घरातून टाळीचा आवाज यायचा. टाळ बी नाही, फक्त टाळीचा आवाज यायचा बाहेर रस्त्यावर. मी आमच्या घरच्यांना म्हणायचो काहीतरी आहे हो तिथे आवाज येतोय टाळ्यांचा. ते घरचे म्हणजे चला हो काय कट पाहत बसता. असं 1-2 वेळ घडलं. माने काकांच्या घरात हरिपाठ चालायचा. आमचे माने काका ज्येष्ठ गुरुबंधू होते, त्यांच्या घरामध्ये हरिपाठचा टाळ कुणाकडेच नव्हते, टाळीवर चालायचं. तो टाळीचा आवाज आम्ही ऐकला. 2-4 दिवस गेले. घरच्यांना म्हटलं जाऊन पाहू काहीतरी आहे तिथे. आम्ही गेलो. मग त्या ठिकाणी गेलो तर तिथे हरिपाठ चालू होता. या कोणत्याच व्यक्तीशी आमची ओळख नव्हती, आप्पाशी वगैरे ओळख नव्हती. आम्ही गेलो तिथे नुसत्या त्या आवाजाच्या दिशेने आणि तिथे जाऊन बसलो. मग आम्हाला सवय लागली तिथे जायची हरिपाठाला. आम्ही तिथे जाऊन बसायला लागलो. पण गंमत अशी झाली की ते हरिपाठ संपल्यानंतर प्रत्येकाच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवायचे आणि प्रवचन करायला लावायचे. असं करता करता माझ्याही समोर ज्ञानेश्वरी आली. मी लट कापायला लागलो. मला हुडकीच भरली. माझ्या बापदाद्याने कधी ज्ञानेश्वरी उघडून पाहिली नाही. मी काय सांगणार डोंबलं. म्हटलं बाबा मला तर ज्ञानेश्वरीचं काही माहिती नाही. नाही म्हणे काही पण सांगा. आता तिकडे आपल्याकडे काय चक्री प्रवचनाची पद्धत, काही सांगा. म्हटलं बाबा मी तुकडोजी महाराजांचं एक भजन म्हणून दाखवतो. मी त्यांना एक भजन म्हणून दाखवलं. त्यांनी मात्र सगळ्यांनी चक्री प्रवचने केले. मी म्हटलं सगळे लोक एवढं चांगलं बोलतात, आपल्याला का बरं बोलता येत नाही. मग त्यांच्या जवळ गेलो. बघा निस्त्या टाळीच्या आवाजाने जवळ गेल्यानंतर हा लाभ झाला. ठाला विठाला. आणि मग आम्हाला कळलं की गुरु केला पाहिजे, माळ घातली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आणि या मंडळीने आम्हाला प्रवृत्त केलं. आम्ही परमपूज्य श्रीपाद बाबांचं प्रवचन असायचं. आम्ही यांना सांगायचो तुमच्या बाबाचं कीर्तन मी टेप करून देतो. माझ्याकडे चांगला टेप होता बाहेरीतला. तुमच्या बाबाचं कीर्तन मी तुम्हाला प्रवचन टेप करून देतो. मी जायचो अळटी तसं सफारी घालून. आम्हाला काही घेणं नव्हतं माळीचं परमार्थाचं. पण यांना काय म्हणायचं तुमच्या बाबाचं प्रवचन टेप करून देतो. आणि ते टेप घेऊन मी जायचो यांच्याकडे आणि बाबांचं प्रवचन टेप करून यांना द्यायचो. ते ऐकताना मग आम्हालाही प्रवृत्ती झाली आपणही केलं पाहिजे. मग आम्ही माळी घातल्या. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बिलाडे बाबा त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तयार झालो. नाही तर आमच्या बापदादाला माहित नव्हतं ज्ञानेश्वरी कशी खाता, हरिपाठ कशाला म्हणतात. त्या माऊलीने काय केलं, सोपं केलं. आणि बघा संत श्रीपाद बाबा यांनी यम मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखचीवरी होऊ द्या जगा या प्रतिज्ञेप्रमाणे या जगाला ब्रह्मविद्येचा सुकाळ करून दिला आहे. म्हणून ज्या माऊलीचं कार्य, ज्या श्रीपाद बाबांनी ज्या माऊलीचं कार्य केलं त्या माऊलीचा एक वेळ ज्ञानेश्वर माऊली आपण लवकर आटोपते घेणार आहे. कारण असं आहे आम्हाला पुढे पण जायचं आहे. काय हरकत नाही 2 तास जरी गेले तरी आपण 2 तास आपला आवरून घेणार आहे. आपली शेवटची भैरवीची चाल घेऊ आणि नंतर आटोपतो घेऊ. तू का
अवसाने
तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अतिशय महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे की जन्म मरणाचा फेरा माझा संपून गेला. तुका म्हणे त्याच्यामुळे काय होतं, जन्म मरणाचा फेरा संपून जातो. देवाला जर शरण गेलो आपण तर नवे नवे सगळ्या परमार्थाचा सार तोच आहे की देवाला शरण गेलं पाहिजे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मी शिरेको. आणि शरण जाण्यासाठीच हा मनुष्य जन्म आहे. म्हणून ते म्हणतात बघा, शेवटचा जो क्षण आहे आपला मरणाचा आपल्याला माहित नाही. शेवटचा क्षण गोड व्हावा असं जर वाटत असेल तर शेवटच्या क्षणाला देवाचं स्मरण होणं गरजेचं आहे. आता देवाचं स्मरण शेवटच्या क्षणाला कसं होईल? पहिले तर वाचा जाती, मग शेवटचा आधी जाती वाचा, मग जातो जीव, मग कैसा म्हणेल का राम राम. मग शेवटच्या क्षणाला देवाचं नामस्मरण हा जीव कसा करेल? त्याची युक्ती आहे आणि ती युक्ती आपल्याला साधू संत शिकवतात. 8व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकामध्ये शेवटच्या क्षणाला भगवंताला कसं आठवावं त्याची युक्ती सांगितलेली आहे. ओम एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण यप्रयती त्यजन्देहं सयाती परमाम गती. त्याच्यात युक्ती सांगितलेली आहे. आणि बघा, जन्म मरणाचा फेरा तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला आहे आणि जन्म मरणाचा फेरा सोडायचा असेल तर देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा, नाही का. देव हे काळाचे धन कुबेराचे. जन्म मरणाचा फेरा सुटायला किती वेळ लागेल? परमपूज्य श्रीपाद बाबा सांगायचे म्हणे, भाऊ आम्ही शेतकरी आहोत, शेतामध्ये जर शेंगदाणे टाकले शेंगदाणे तर ते उगतात म्हणे, पण ते शेंगदाणे जर हातावर घेतले, काय कशावर घेतले? हातावर घेतले आणि हात फिरवला आणि त्याचं टरफल काढलं तर टरफल काढल्यानंतर शेंगदाणे जमीन टाकले तर ते उगतील का? मग ते टरफल काढायला किती बुलडोजर लागले? टरफल काढायला किती वेळ लागला? काही नाही, फक्त हात फिरवला. तसं आपला जन्म मरणाचा फेरा बाद करायला किती वेळ लागल? लोकांना वाटतं जन्म मरणाचा फेरा मोक्ष मुक्ती लई कठीण बाब आहे, पण आमच्या साधू संतांच्या शब्दावर जर विश्वास असेल तर ते म्हणतात तुका म्हणे महा पातके नालायकातला नालायक. लायकीचा प्रश्न आलाय कुठे काही? मनुष्य जन्म हीच आपली लायकी आहे. इथे खाऊन खाऊन किती बोकळ खाल्ले इथलं नाही सांगत, आमच्याकडचं पिऊन पिऊन किती बिअर पिले असेल, पण त्या सोडत
अपि इज्जत सुदुराचारो भजते मामन्य भाग साधु रेव समंतव सम्यक व्यवस्थितो ईसा क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. अरे किती नालायकातला नालायक जरी असला, जर संताला शरण गेला, पण संत पाहिजे. हं? हो का काय म्हणतात ते म्हणतात हो का दुराचारी विषयी आणि संत त्वरित का 4-5 वर्षाने. त्या शब्दाला काही किंमत आहे का नाही. आणि हे आजही सत्य आहे. पहिल्या पत्नीपासून मूलबाळ झालं तर माणूस दुसरी पत्नी करतो. नाहीच मूलबाळ झालं तर भावाचं पोरग दत्तक घेतो. पण आपला वंश खंड होऊ देत नाही. व्यवहारामध्ये आपण जर आपला वंश खंड होऊ देत नाही, मग परमार्थामध्ये संतांचा वंश खंड झाला असेल का. नाही. पण आता या जागेवरती मग आता राहिलं, मग कशाला करतो कीर्तन प्रोजने राहिलं नाही सांगतोय लोकांना. कशाला करतो रे. जाऊ दे, पाप होईल नाही तर पुण्य होईल, तुझ्या भरोशावर काही नाही. राहिलं नाही हे या जागेची निंदा का स्तुती. आणि साधू संतांची निंदा या जागेवरच्या महाराजांनी करावी. तो म्हणतो आता राहिलं ते होऊन गेलं, ते अवतारी आम्ही फंटूस म्हणत नाही. असं त्याला फार मोठी लायकी लागते. लायकी लागतात. आमचे परमपूज्य श्रीपाद बाबा म्हणायचे लायकीच्या खाणी आहेत. तुमच्याकडे या गल्लीला लायक आणि या गल्लीला नालायक अशी खाणी आहेत. अहो मनुष्य जन्म हीच लायकी आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये जर भगवंताचं नामस्मरण केलं तर नाम घेता भगवंताचे पाश तुटतील भवाचे. अशा पद्धतीने काय होतं, जन्म मरणाचा फेरा सुटतो, जन्माचं सार्थक होते. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देख लिया. आजी संसार सुफल झाला की माय देखिए पाय विठोबाचे, तो मध व्हावा तो मध व्हावा म्हणून एक वेळ जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटला की तो अमर होतो. अमर आहेच, पण तो त्याची जाणीव त्याला होते आणि तो अमर होतो. अमर आहा अमर आहा बघा आहे, अमरच आहे नाही का. अशा पद्धतीने त्याला अमरत्व प्राप्त होतं. आणि सर्वात महत्वाचं, जिसको हो गया खुद का ज्ञान वो कहलाएगा शक्तिमान. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. वास्तविक पाहता गावगाव फिरणारे भाऊ मंडळी आम्ही नाही. जिथे प्रेमाचे संबंध आहे तिथे जाऊन निरोप मांडण्याचं काम करतो. आणि या निमित्ताने हांडेबाबांनी पानसरे बाबांनी आम्हाला या ठिकाणी येऊन राजेंद्रजी लाड यांनी आम्हाला मेसेज पाठवला आणि आम्ही या ठिकाणी हजर झालो. सर्वांना धन्यवाद देतो. या टाळकरींना तर धन्यवाद देतो. कदाचित तुम्ही म्हणाल महाराजांनी अभंग काही सोडवला नाही बुवा. माझी बोलण्याची पद्धतच अशी आहे. कीर्तन संपल्यानंतर सगळे माळकरी टाळकरी मागचे म्हणतात बाबा आम्हाला चान्सच दिला नाही तुम्ही काय घ्यायला, प्रमाण घ्यायला. पण इथं तुम्ही बरं झालं प्रमाण घेतलेत. मलाही बरं वाटलं. तुम्ही सर्वांनी साथ दिली, तुमचाही मी आभारी आहे. परंतु एकच आहे, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातली भय नरका जाणे. संतांचं कार्य आहे, तुमचं आमचा वैयक्तिक काही प्रश्न नाही. संतांच्या कार्याला साहेबूत व्हायचं आणि जो साहेबूत आणि जो आडवा येईल त्याचं मात्र काय होईल हे मी नाही सांगू शकतो. काही आले, काही आडवे झाले, काही गेले. अनुभव आहे आमच्या समोरचे. का तर हे तुमचा आमचा प्रश्न नाही, तर संतांचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे, भगवद्गीतेचा प्रश्न आहे. आणि भगवद्गीता ज्या रीतीनं समजती त्या रीतीचा प्रचार प्रसार या जागेवरची संत मंडळी करत असतं. तुमचं आपण भाग्य आहे की तुम्हाला तो लाभ या ठिकाणी झाला. उद्याला आमचे गुरुवर्य बिलाडे बाबा यांचं उद्या कीर्तन आहे. अतिशय स्वानुभवी आणि राईट फाईट अशा पद्धतीचं ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. झालेली सेवा वास्तविक माझा अनुभव हे नाही आहे. कारण प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद रेड्यामुखी वेद बोलूला. वास्तविक माझी लायकी नाही. साळू की मंजूळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. माझ्या श्रीपाद बाबांच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही योग्य असेल ते माझ्या श्रीपाद बाबांचा आहे. अयोग्य असेल तो माझ्या प्रकृतीचा दोष आहे. पण एक मात्र निश्चित आहे, तुम्ही कुठले आम्ही कुठले. नेहमी महाराज लोक एक दृष्टांत सांगत असतात. आंबे कुठं जंगलामध्ये, मीठ कुठं समुद्रामध्ये. लोणच्याच्या निमित्ताने एका बरणीत येतात. तसं तुम्ही कुठले आम्ही कुठले, पण या हरिनामाच्या निमित्ताने इथं आलोय. झालेली सेवा परत
गणपती बाप्पांच्या चरणी सद्गुरूच्या चरणी समर्पित करू इथेच स्वल्प विराम होईल. विठ्ठल जय जय